सामनाच्या अग्रलेखात गुजराती समाजावर केलेल्या टीकेवरती उद्धव ठाकरेंनी तातडीनं खुलासा करण्यामागे राजकीय मजबुरी असल्याचा निष्कर्ष काढला जातोय। नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी एकवटलेली गुजराती वोट बँक्स उद्धवना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी आता खुणावू लागली आहे। सामनातल्या टीकेमुळे गुजराती समाज नाराज। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोजावी लागू शकते किंमत। उद्धव ठाकरे झालेत वेळीच सावध। महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून सामनाच्या अग्रलेखात गुजराती समाजाला महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचे पाजलेले डोस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रुचले नाहीत। त्यामुळे परदेशात असूनही त्यांनी या प्रकरणी तातडीनं खुलासा केला। त्यांनी स्वतःला सामनातल्या भूमिकेपासून वेगळं ठेवत गुजराती मराठी समाजाची एकजूट ठेवण्याचं आवाहन केलं। उद्धव यांच्या भूमिकेमागे महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीची गणितं आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत गुजराती भाषकांनी केलेल्या एकगठ्ठा मतदानामुळे या समाजाच्या वोट बँकेची दखल सर्वच राजकीय पक्षांना घ्यावी लागली। शिवसेनेला तर आता महाराष्ट्रात विधानसभेची सत्ताही खुणवू लागली आहे। मोदींच्या पाठीशी उभा राहिलेला गुजराती समाज शिवसेनेला स्वतःच्या सत्तेसाठीही हवा आहे। गुजराती हा हक्काचा मतदार आपल्याला मिळतोय, तर त्याला पकडून ठेवा आणि गुजराती मराठी भाई भाई म्हणत त्यांनी आता ही नवीन एक चांगली स्ट्रॅटेजी केलेली आहे। पॉलिटिकली खूप उत्तम स्ट्रॅटेजी आहे, पण हा प्रश्न आत्ताच का आला तर मतं मिळत आहेत म्हणून। गुजराती समाजाला दुखवणं परवडणारं नसलं तरी मराठी अस्मितेचं काय असा सवालही उपस्थित केला जाऊ लागलाय। कारण मराठी विरुद्ध परप्रांतीयवाद महाराष्ट्राला नवा नाहीये। यावेळी फक्त टार्गेट बदलताना दिसतंय। उत्तर भारतीयांऐवजी गुजरातींना निशाण्यावर घेतलं जातंय। मराठी अस्मितेचा मुद्दा बाळासाहेबांसाठी यशाची किल्ली बनला होता। मात्र हीच मराठी अस्मिता भविष्यातील यशाची स्वप्न पाहण्यात गुंग असलेल्या उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते आहे। महायुतीच्या राजकीय विरोधकांना मात्र सामनातल्या अग्रलेखानं आयती संधी मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासून राजकारण सुरू झालंय। मला असं वाटतं बूंद से गई व हौद से नहीं आती। एकदा बोलून झाल्यानंतर आता कितीही खुलासे करत बसले तरी मला वाटतं जो काही संदेश जायचा होता तो दिला गेलेला आहे। आता त्याची जी काही परिणाम आहेत ते त्यांना भोगावे लागतील। म्हणतात ना, राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी संधीची वाट पाहावी लागत नाही, अनेकदा ती स्वतःहून चालून येते। मुद्दा इतकाच आहे की आता मुखपत्र सामनाच शिवसेनेच्या राजकीय विरोधकांसाठी संधीचं व्यासपीठ ठरतोय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।